जागेवरून किंवा धक्का लागला म्हणून ट्रेनमध्ये भांडण होणं काही नवीन नाही, पण 4 मित्र मजा मस्ती करत होते. या रागातून ट्रेनमध्ये राडा झाल्याची धक्कादायक घटना घडली. एका गटाने दुसऱ्या गटाला मारहाण केली, त्यांच्यावर शस्त्राने वार केला. यातच एकाचा मृत्यू झाला आहे. ठाण्याच्या शहापूरमधील ही घटना आहे. 27 एप्रिल 2024 या दिवशी कडवली वासिंद दरम्यान रात्री शेवटच्या कासारा धावत्या लोकलमध्ये प्रवाशांच्या 2 गटांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि पाहता पाहता या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीमध्ये झाले. या हाणामारीमध्ये 2 प्रवासी गंभीर स्वरूपात जखमी झाले होते. यापैकी दत्तात्रय भोईर, साजिवली शहापूर वय वर्ष 55 नावाच्या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कल्याण ग्रामीण पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. अमोल परदेशी आणि तनुज जुमवाल अशी अटक केलेल्या प्रवाशांची नावे आहेत. फरार असलेल्या त्यांच्या 2 साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. रविवारी दिनांक 28 एप्रिल रोजी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास शेवटच्या कसारा लोकलमध्ये एक प्रवासी गट दुसऱ्या प्रवासी गटाला चिडवत असल्याच्या गैरसमजातून जोरात हाणामारी झाली. टिटवाळा आणि वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. शहापूर तालुक्यातील सजिवली येथे राहणारे दत्तात्रय भोईर आणि प्रदीप सिरोशे त्यांच्या 2 मित्रांसोबत उल्हासनगरमध्ये हळदी समारंभासाठी आले होते. कार्यक्रम आटोपून चौघांनी घराकडे परतण्यासाठी शहाड रेल्वे स्थानकातून शेवटची कसारा लोकल पकडली. आंबिवली स्थानकामध्ये 4 जणांचा आणखी एका गटाने त्यांच डब्यामध्ये प्रवेश केला. यानंतर दत्तात्रय भोईर आणि प्रदीप सिरोशे यांची त्यांच्या मित्रांसोबत थट्टामस्करी सुरू होती, पण ही मंडळी आपल्यालाच पाहून हसत असल्याचा गैरसमज दुसऱ्या गटाला झाला. समोरचा गट आपल्याला चिडवत असल्याचं गैरसमजातून वादास सुरुवात झाली. वादावादी सुरू असताना एक प्रवासी गटाने दुसऱ्या गटावर कमरेच्या पट्ट्याने व धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दत्तात्रय भोईर आणि प्रदीप सिरोश गंभीर जखमी झाले होते. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, पण दत्तात्रय भोईर यांचा गुरुवारी दिनांक 2 मे रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमोल महावीर परदेशी वय वर्ष 40 राहणार शहापूर आणि तनुज रवींद्र कुमार जुमवाल वय वर्ष 21 राहणार वाशिंद अशी हल्लेखोरांची नावे असून त्यांना रेल्वे पोलिसांनी अटक केली असून पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.